यानंतर त्यांच्या संकल्पनेतून आपले शिबिर आयोजित केले आहे ते आपले लाडके नेते माननीय नामदार रावसाहेब पाटील दानवे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अतिथी आपले आमदार संतोष पाटील दानवे या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी राणा, मंचवर उपस्थित असलेले आमचे सर्व सहकारी, सर्व डॉक्टर आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आपल्याला सोयीस्कर सांगितलं आहे वातावरणाचा परिणाम आहे म्हणून कार्यक्रमात बराच काळ चकाने तुमच्या सोयीप्रमाणे केला. जशी तुम्ही उरले उघडले तशी आम्ही उघडले आणि काही छत्र्यांनी आणले. खरं तर 2 दिवस पाणी नव्हता. आम्हाला असं वाटलं आजही येणार नाही, त्याचं वॉटरप्रूफ मंडप लावला असता. कारण हे शिबिर महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि शासकीय सर्व डॉक्टर आज या ठिकाणी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या या ठिकाणी होणार आहेत. आरोग्य शिबिर म्हणलं की एकदाच गर्दी येते, कोणाचं काय चुकतं माहिती ते सगळे एकाच डॉक्टरचं जातं. मग ते डॉक्टर सांगतो मी दादाला तो डोळा माहीत नको आणून. त्याच्यासाठी आम्ही एक नियोजन केलं. आपल्या सगळ्यांच्या गावात ज्या आशा वर्कर आहेत त्या आशा वर्करकडून तुमची नावं घेतलीत आणि कोणाचा काय आजार आहे हे लिहून घेतलं आणि ज्याला जो आजार आहे त्याप्रमाणे या ठिकाणी डॉक्टरांनी बोलवले.